आज आम्ही आलेलो आहोत पारगड किल्ल्याला भेट द्यायला. चला तर बघूया कसा आहे किल्ला. तर असा हा पायरी मार्ग, टोटल 360 पायऱ्यांचा मार्ग आपल्याला गडापर्यंत घेऊन जाणार आहे. सर्वांना विनंती, कोणी असा कचरा या सुंदर ठिकाणी टाकू नये. एकदा डस्टबिन मध्ये टाकावा किंवा तुमच्या घरी तो कचरा कॅरी करा. काही पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला समोरच इथे 2 तोफा दिसतात. आता आपला पायरी मार्ग संपलेला आहे. पुढे आल्यावर आपल्याला काही तोफा दिसतात. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2420 फूट उंचीवर आहे. गडाचा काही भाग सर केल्यानंतर प्रथम लागतं ते मारुती मंदिर. चला दर्शन घेऊया. ह्या गडावर अजूनही लोकवस्ती आहे. पारगड किल्ला प्रसन्न व शांत वातावरणासाठी ओळखला जातो. मंदिराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे. मंदिरात आल्यावर प्रसन्न शांत वाटतं. आजूबाजूचा परिसरही फार सुंदर आहे. पारगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या तालुक्यात येतो. चंदगड पासून 30 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1674 रोजी बांधला. मारुती मंदिर पासून थोडं पुढे आल्यावर आपल्याला भवानी आईचे मंदिर लागते. किल्ल्यावरून गोवा व आजूबाजूचा परिसर पाहता येतो. नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभे असलेल्यांना दारात बळ फुंचारते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. हा किल्ला महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवरती आहे. महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. शिवाजी महाराज की महाराजांनी ह्या किल्ल्याची जबाबदारी तानाजी मालुसरे त्यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना दिली. गडावर शिवकालीन 3 तलाव आहेत. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.